पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचं उद्घाटन होणार आहे। सागरी क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी केंद्राचे हे मोठे प्रकल्प आहेत। मोदींच्या हस्ते 7,870 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण होणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, या प्रकल्पाचं नेमकं काय वैशिष्ट्य सांगता येईल? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, त्यांनी सागरी मार्गाने ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्याला प्राधान्य देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानुसार सागरी क्षेत्रात मोठी चालना देण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सागरी क्षेत्राशी संबंधित 7,870 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पाचं उद्घाटन जे आहे ते करतील आणि पायाभरणी करतील। आपण पाहिलं असेल तर ते इंदिरा डॉक येथील मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचं सुरुवातीला उद्घाटन करतील आणि त्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर असेल, कोलकाता येथे नवीन कंटेनर टर्मिनल असेल आणि संबंधित सुविधांची पायाभरणी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते करणार आहेत। आपण बघितलं असेल तर वाढवणसारखं महत्त्वपूर्ण बंदर आहे, जे खऱ्या अर्थानं सर्वात मोठं बंदर असणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सागरी मार्ग असेल किंवा सागरी मार्गातून होणाऱ्या सर्व गोष्टी ज्याने देशाची प्रगती होऊ शकते किंवा महाराष्ट्रासारखं राज्य वाढवण बंदर झालं तर एक मोठी विकासाची गती गाठू शकतो। त्या दृष्टिकोनातून आता पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे। आपण जर पाहिलं असेल तर पारदीप बंदर येथे नवीन कंटेनर वर माल हाताळणी सुविधा अशा विविध गोष्टींचा उद्घाटन आणि त्याचं भूमिपूजन देखील लोकार्पण केलं जाणार आहे। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी सुशांत। हे दृश्य आपण बघतोय, मोदींच्या हस्ते 7,870 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण होणार आहे। पंतप्रधानांच्या हस्ते आज मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचं उद्घाटन होणार आहे।